हा घराचा एंट्रन्स. इथे आपला दरवाजा आहे. इथे तुझी गाडी ठेवली आहे. एंटर केल्या केल्या ही छोटीशी रूम आहे. इथे सेटी ठेवली आपली जुनी आणि हे तुझं स्टडी टेबल. इथून सरळ गेलं की किचन लागतो आणि इथून वरती गेलं की गच्ची आहे. हा हॉल आहे. टीव्ही आणि हे टीव्हीचं टेबल. इथे खाली होम थिएटर इथे ठेवलंय. इथून डायरेक्टली गेटचा व्ह्यू आहे, फ्रंट गेट. इथे भारतीय बैठक केली आहे. हा सोफा रिनोव्हेट करून घेतलाय. ह्या टाईपचं मटेरियल ठेवलंय. जुन्यासारखंच आहे जवळपास. हा हॉल. हा मधला पॅसेज आहे. हा पूर्ण मधला पॅसेज आहे. इथे बाथरूम आहे, या बाजूला संडास आहे आणि हे मागे जायला रस्ता आहे. हे किचन. इथून डायरेक्टली बाहेर जायला रस्ता. इथे डायनिंग टेबल ठेवलंय. फुल शेल्फ आणि ओटा. शेल्फ्स भरपूर आहेत. समोर ही तिची आई. समोर फ्रीज ठेवलाय. फ्रीज शेजारी देवघर. हा पॅसेज मधला. इथे पण एक शेल्फ आहे आणि वरती मोठा लॉफ्ट आहे. सरळ गेलं की ही माईची रूम आहे. हे डायनिंग टेबल त्यांचंच आहे, त्या लोकांचंच आहे. ही माईची कॉट. हा माईचा शेल्फ. हे संडास बाथरूम. ही माई दाखवली. हाय म्हणून बोला. माई काहीतरी बोल. कोण आहे? अनिरुद्धाला पाठवणार आहे. बोल काहीतरी. बोल. बोल अनिरुद्धाला काहीतरी सांग. निरोप. तुला तो पाठवला आहे. हा आणि काय लवकर ये. लवकर ये. अस्मिता आली आहे. हा तुला जाणार आहे. ते कशाला सांगायचं. त्याच्या आधी तू पोरीमध्ये भाऊ बाहेर लागणारे नाही. आईला भेटायला आणि ह्या बेडरूमच्या शेजारी आहे आई बाबांची रूम. ही आई बाबांची रूम. हा बेड, कपाट, हे बाबांचे कपडे लटकवलेले, हे ड्रेसिंग टेबल. इथे ठेवलाय कम्प्युटर आणि इथे सगळं इलेक्ट्रॉनिक आयटम्स डंप करून ठेवलेले आहेत.
इथे तुझा कम्प्युटर. हा मॉनिटर त्यांनी नवीन घेतला सेकंड हँड विकत. आणि ही तुझी CPU ची हालत. त्याचा CD ड्राईव्ह एक काढलेला आहे. मॉनिटर चेंज केलाय. आणि खुर्ची अजून तीच वापरतोय आपण. हे गोदरेजचं कपाट जे तुझं होतं. ते संडास आहे हॉलमधला. आणि हे बाहेर जायचं एक रस्ता आहे. इथून बाहेर जायला रस्ता आहे आणि इथून मेन एंट्रन्स. मागे मोठी बाग आहे आणि वरती मोठी गच्ची आहे. हे आहे नांदेडचं घर.